मतदारसंघातील प्रलंबित विषय जे आहेत, जे कामं मंजूर आहेत परंतु अपूर्ण स्थितीत आहेत, काही जुने कामं आहेत ते सुद्धा ठेकेदार करत नाहीत, तर ते तात्काळ काम सुरू करण्याच्या सूचना अधीक्षक अभियंता मालुंजे साहेब होते, वरपे साहेब होते व त्यांची सर्व PWDची टीम होती, त्यांना सूचना दिल्या. आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. सार्वजनिक बांधकामच्या अंतर्गत असलेले सर्व रस्ते जिथे जिथं खराब झालेत, जिथं जिथं खड्डे पडलेत ते खड्डे बुजवण्याच्या तत्काळ सूचना दिल्यात. आपल्या संगमनेर शहरातीलच शारदा विद्यालयाच्या जवळील रस्तासुद्धा सार्वजनिक बांधकामच्या अंतर्गत येतो, तो सुद्धा बुजवण्याच्या सूचना दिल्यात. कोल्हार गुटीव रस्त्यासंदर्भात विधानसभेमध्ये सुद्धा मी आवाज उचलला होता. संबंधित जो ठेकेदार आहे ह्याअंतर्गत झालेलं काम आहे, परंतु तो ठेकेदार ते काम करत नाही. दुरुस्ती कालावधी असताना सुद्धा तो अधिकाऱ्यांना दाद देत नव्हता. तेव्हा त्याच्यावरती सुद्धा आत्ता रस्ता दुरुस्त करून घेऊन जर त्यांनी पावसाळ्याच्या संपल्यानंतर जर रस्त्याचं काम व्यवस्थित केलं नाही तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळं जे सार्वजनिक विभागाअंतर्गत जे कामं प्रस्तावित आहेत, सुरू आहेत, या कामांचा दर्जासुद्धा चांगल्या पद्धतीने कसा राखला जाईल, विनाकारण कुठल्याही कामामध्ये अनियमितता राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्यात. निकृष्ट काम केल्यानंतर संबंधित ठेकेदारावरती कारवाई करण्याच्या सुद्धा आपण ही सूचना दिलेल्या आहेत. तसेच जे अतिक्रमण आहे, राज्यमार्ग असेल किंवा इतर जिल्हा मार्ग असेल, याच्या लगत जे काही अतिक्रमण झालं असेल ज्याच्यामुळे अपघाताची संख्या वाढत असेल तर त्या ठिकाणचा सुद्धा अहवाल मागितला आहे. अशा परिसरातील सुद्धा काही गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. काहींच्या तक्रारी होत्यात समनापूरसारख्या ठिकाणी, तिथं ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात होत असते, त्या दृष्टीने सुद्धा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. प्रत्येक बाबतीत कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही. आता जे रस्त्याचे कामं सुरू आहेत याचा दर्जा चांगला राखला जाईल.